नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी वैभवी गावंडे आकारच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आकार करंट क्रक्समध्ये आज आपण बघणार आहोत जे आजचं दिन विशेष आहे. ठीक आहे, 5 जूनची आजची तारीख आहे आणि आज आहे जागतिक पर्यावरण दिवस. जागतिक पर्यावरण दिवस. आणि अलीकडच्या काळामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे की एन्व्हायरमेंटचं जे वेटेज आहे ते एक्झाम्समध्ये भरपूर वाढलेलं आहे. एकंदरीत जिथे आपण इव्हन MPSC मध्येही 3 ते 4 प्रश्न जनरली बघायचो, आता आपल्याला 5-6 प्रश्न जे आहेत ते दिसून येत आहेत. आणि मेन्समध्ये सुद्धा तुम्हाला एन्व्हायरमेंटचा वेटेज फार जास्त वाढलेला दिसून येते. आता एन्व्हायरमेंटचा अभ्यास करताना एन्व्हायरमेंटच्या संदर्भात ज्या बेसिक आपण स्टॅटिक कन्सेप्ट्स म्हणतो आहे ते घेऊन चालणे, याशिवाय जागतिक पातळीवर आंतरराष्ट्रीयरित्या पर्यावरणाच्या संरक्षण संवर्धनासाठी कोणते प्रयत्न केले जात आहेत, कोणत्या संस्थांकडून हे प्रयत्न केले जात आहेत, कोणती विशिष्ट संस्था आहे जी याला लीड करत आहे, हे आपल्याला याचा आपण म्हणूया की एक कॉग्निशन असणे, याची एक अवेअरनेस आपल्याला स्पेसिफिकरित्या क्रोनॉलॉजीमध्ये माहीत असणं फार इम्पॉर्टंट आहे. कारण आपल्याला जे क्वेश्चन्स आहेत एक्झाममध्ये ते अनालिटिकल नेचरवाले एकंदरीत आपल्याला असलेले दिसून येत आहेत. चला तर मग आता आपण बघूयात की 5 जून ला आपण जागतिक पर्यावरण दिवस साजरा करतो. मग आता याचं मागचं कारण काय आहे, याचं बॅकग्राऊंड काय आहे हे आपल्याला समजायचं आहे. याशिवाय आपल्याला माहिती आहे जेव्हाही काही असे नॅशनल इंटरनॅशनल डेज आपण सेलिब्रेट करत असतो त्यांचे काही स्पेसिफिक थीम्स आपल्याला असलेले दिसून येतात, राईट. तर मग आजचा जो या वर्षीचं जे थीम आहे जागतिक पर्यावरण दिवसाचं ते काय आहे हे आपल्याला बघायचं आहे. तर या इमेजला बघून तुम्हाला एक लक्षात आलं असेल की प्लास्टिकच्या संदर्भात प्लास्टिकशी रिलेटेड तुम्हाला 2023चं आंतरराष्ट्रीय पर्यावरण दिवसाचं थीम असलेलं दिसून येत आहे. ठीक आहे, आणि ते थीम आहे सोल्युशन टू प्लास्टिक पोल्युशन. ठीक आहे, प्लास्टिक पोल्युशनच्या संदर्भात थोडीफार चर्चा आपण करूयात. याआधी आपल्याला बेसिक हे समजायचं आहे की 5 जून हा दिवस कसा आला, कुठून आला, याचा रिलिव्हन्स काय आहे. आपल्याला पर्यावरणाच्या संदर्भात आंतरराष्ट्रीयरित्या जे आपण म्हणू की अवेअरनेस गॅदर करायची आहे, जे नॉलेज बिल्ड करायचं आहे त्याच्याशी संदर्भात सगळं जेही काही रिलेटेड डे फॉर 2023. आणि याच्यासोबत एक हॅशटॅग पण आपल्याला दिसून येत आहे, दॅट इज हॅशटॅग बीट प्लास्टिक पोल्युशन. ठीक आहे, तर चला बरं आता आपण याचा थोडासा बॅकग्राऊंड डिस्कस करूयात. ठीक आहे, बॅकग्राऊंड जर आपण बघितलं 5 जून बिंग एन्व्हायरमेंट डे तर काय असायला पाहिजे किंवा काय असेल. तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे 1850 पासून तर पुढे 1950 पर्यंत 1800 म्हणजे 18वं जे शतक 19वं जे शतक होतं, तर एकंदरीत 1800 पासून स्टीम इंजिन्स आपल्याला पुढे जे आहेत या शतकामध्ये आलेल्या दिसून येतात. आणि इव्हेंच्युअली हळूहळू इंडस्ट्रियलायझेशनने आपलं जे पाऊल आहे, आपला पाया जो आहे तो जगामध्ये पर्यावरणामध्ये रोवलेला आपल्याला दिसून येतो. मग इव्हेंच्युअली जेव्हा एक पूर्ण शतक 1850 ते 1950 इंडस्ट्रियलायझेशनला पूर्ण झालं, त्या 100 वर्षामध्ये अनेक आपण म्हणू प्रकारे पोल्युशन पर्यावरणामध्ये आलेलं होतं. मग 1950 नंतर एकंदरीत हळूहळू पोल्युशन प्रदूषणाच्या संदर्भात अवेअरनेस जी आहे, ठीक आहे, ती लोकांमध्ये येणं सुरू झाली. आता ऑब्व्हियसली जे नॉर्मल लोक असतील यांच्यामध्ये हे यायला वेळ लागणार आहे. सगळ्यात आधी जे रिसर्च फील्डमध्ये असतात, जे सायन्सच्या फील्डमध्ये असतात, पीपल हु आर ॲक्च्युअली वर्किंग इन द फील्ड, त्यांना या गोष्टीचा जास्त अभ्यास असतो. त्यांना या गोष्टीचा रॅशनली म्हणू लॉजिकली जे आहे त्या गोष्टी पुट फॉरवर्ड करून कनेक्टिंग द लिंक्स करून एक बेटर कन्क्ल्युजन्स काढून त्या गोष्टी आपल्यासमोर ठेवत असतात. मग अशीच एक रोम या ठिकाणी द क्लब ऑफ रोम
ठीक आहे, ही संस्था होती, यांच्याकडून एक रिपोर्ट जो आहे तो पब्लिश करण्यात आला, विच वॉज त्या रिपोर्टचं जे नाव होतं ते होतं लिमिट टू ग्रोथ. ठीक आहे, लिमिट टू ग्रोथ हा जो रिपोर्ट होता हा आला 1972 मध्ये. आणि इमिजिएटली जसा हा रिपोर्ट आपल्याला आलेला दिसून येतो, सगळीकडे म्हणजे त्यावेळेस जे आहे सगळीकडे एक अवेअरनेस आणि एक एन्व्हायरमेंटल कॉन्शियसनेसची वेव निर्माण झाली. आणि कुठेतरी याच्या कॉन्ट्रीब्युशनने स्वीडनने ते इनिशिएटिव्ह घेऊन स्टॉकहोम या ठिकाणी एक कॉन्फरन्स झाली पर्यावरणाच्या संदर्भात, ज्याला आपण स्टॉकहोम कॉन्फरन्स असं म्हणतो. ठीक आहे, आता स्टॉकहोम कॉन्फरन्स जी आहे याची तारीख आहे 5 ते 16 जून. ठीक आहे, 1972. 1972च्या काळाबद्दल विद्यार्थी मित्रांनो आपण बोलतो आहे. आणि हा तो काळ आहे ज्या वेळेस जगामध्ये कोणत्याही देशामध्ये पर्यावरणाच्या संदर्भात एकही मंत्रालय नव्हतं. देयर वॉज नो एनी एन्व्हायरमेंटल मिनिस्ट्री इन. मग पहिल्यांदा आंतरराष्ट्रीयरित्या आपल्याला पर्यावरणाशी संदर्भात एखादी बैठक जी आहे ती झालेली दिसून येते, विच वॉज अटेंडेड बाय इंदिरा गांधी. त्यावेळेस आपल्याकडे भारताच्या पंतप्रधान होत्या. ठीक आहे, मग हे पहिली अशी बैठक आहे ज्या ठिकाणी जागतिक आपण म्हणू की एक अवेअरनेस आणि कॉन्शियसनेस रिगार्डिंग जी आहे एन्व्हायरमेंट ती निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. याच्यामधून 27 प्रिन्सिपल्स रिगार्डिंग एन्व्हायरमेंट जे आहे ते ठरवण्यात आले, ज्याला स्टॉकहोम डिक्लेरेशन असं म्हटलं जाते. आणि सगळ्यात महत्त्वाचं याचा जो रिझल्ट आणि कॉन्सिक्वेन्स विद्यार्थी मित्रांनो आपल्याला दिसून येतो तो आहे युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम. ठीक आहे, तर संयुक्त राष्ट्राच्या आतमध्ये असणारी संपूर्णपणे पर्यावरणासाठी कार्य करणारी एक संस्था जी आहे ती इस्टॅब्लिश करण्यात आली, जिचं नाव आहे युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम, जी सेम डे तुम्हाला इस्टॅब्लिश झालेली दिसून येते. ठीक आहे, तर संपूर्ण जगामध्ये आजही जर पर्यावरणासाठी काम करणारी सर्वोच्च आंतरराष्ट्रीय संस्था कुठली असेल तर ती आहे युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम. संयुक्त राष्ट्राची सरळ ही पर्यावरणाच्या संदर्भात कार्य करणारी आपल्याला बॉडी असलेली दिसून येते. आणि पर्यावरणाची व्हॉइस जी आहे ती संयुक्त राष्ट्रांमध्ये ही आपल्याला असलेली दिसून येते. ठीक आहे, ओके. आता आपण थोडंफार UNEP बद्दल जाणून घेऊयात, बिकॉज UNEP इज अ व्हेरी इम्पॉर्टंट बॉडी आणि याबद्दल परीक्षेमध्ये आपल्याला येऊ शकते. मग आपण इव्हेंच्युअली पुढे जाऊयात. चला, आता UNEP आपण म्हणालो की स्थापन कधी झाली आपण बघितलं तारीख, आणि ह्यासाठीच 5 जून ही पर्यावरणाच्या संदर्भात फार महत्त्वाची आपल्याला तारीख असलेली दिसून येते. राईट, आता UNEP हे जे आहे हे संयुक्त राष्ट्राचं पर्यावरणाविषयी काम करणारं आपल्याला सर्वोच्च आपण संस्था तिला म्हणतो आहे. याचं जे हेडक्वार्टर्स आहे विद्यार्थी मित्रांनो ते आहे नैरोबीला. ठीक आहे, नैरोबी विच इज इन केनिया. नैरोबी केनियामध्ये आपल्याला UNEPचं हेडक्वार्टर्स असलेलं दिसून येतं. UNEPचं मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहे? ठीक आहे, तर युनायटेड नेशन्स संयुक्त राष्ट्र जेही काही पर्यावरणाविषयी कार्य करणार आहे किंवा ध्येय ठरवणार आहे तर ते कोणाच्या थ्रू राबवणार आहे, तर ते आहे युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्रामच्या थ्रू. तर सस्टेनेबल डेव्हलपमेंट हे एक महत्त्वाचं ध्येय आहे. आणि दुसरं ध्येय आहे एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट, पर्यावरण प्रभाव मूल्यांकन, है ना, इम्पॅक्ट असेसमेंट.
हे 2 महत्त्वाचे कामं कसे केल्या जातील इफेक्टिव्हली हे ठरवायचं काम UNEP करते. UNEPचे फंक्शन्स विद्यार्थी मित्रांनो भरपूर सगळे आहेत. अनेक सगळे जे तुम्हाला आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन्स दिसून येतील, आंतरराष्ट्रीय प्रोटोकॉल्स दिसून येतील, त्यांचे ॲडमिनिस्ट्रेट त्यांना करायचं काम म्हणजे त्या प्रोटोकॉल्सची ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बॉडी काय असते तर UNEP आपल्याला असलेली दिसून येते. याचे एक्झाम्पल्स सांगायला गेलो तर मॉन्ट्रियल प्रोटोकॉल जो आहे है ना, मॉन्ट्रियल प्रोटोकॉल आणि वियाना कन्व्हेन्शन जे आहे जे ओझोन डिप्लेटिंग सबस्टन्सेससाठी आहेत त्यांचा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बॉडी इज ENEP. त्यानंतर मिनामाता कन्व्हेन्शन जे आहे जे आपल्याला मर्क्युरीसाठी कार्य करताना दिसून येते त्याची सुद्धा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बॉडी इज UNEP. अदर दॅन दॅट युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी, ठीक आहे, त्याची सुद्धा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बॉडी तुम्हाला UNEP दिसून येते. तर UNEP जनरली आपण असं म्हणूयात की त्या ठिकाणी इन्स्पायरिंग, त्यानंतर एनेबलिंग, ठीक आहे, त्यानंतर असिस्टिंग, त्यानंतर कोऑपरेटिंग, असे सगळे कामं कशाच्या फील्डमध्ये एन्व्हायरमेंटच्या फील्डमध्ये करताना दिसून येते. ठीक आहे. याशिवाय जर ठीक आहे, याशिवाय जर डेव्हलपमेंट प्रोग्राम्स, डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर एन्व्हायरमेंटच्या रिगार्डिंग एखाद्या देशाला लावायचं असलं तर फायनान्शियल असिस्टन्स मॅनेज करून द्यायचं काम सुद्धा UNEP करते. ठीक आहे. सो आपण म्हणूयात की फायनान्शियल असिस्टन्स सुद्धा, ठीक आहे, पैशाची मदत सुद्धा करते. त्यानंतर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह युनिट म्हणून काम करते, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह युनिट म्हणून काम करते. ठीक आहे. याशिवाय पर्यावरणाच्या संदर्भात नवीन प्रोटोकॉल्स, कन्व्हेन्शन्स येत असतील तर शर्ती आणि अटी काय असाव्या हे ठरवण्याचं काम किंवा हे ठरवण्यामध्ये मदत करण्याचं काम सुद्धा UNEP करते. शर्ती व अटी काय असाव्यात हे ठरवण्याचं काम सुद्धा UNEP करते. याशिवाय आपण असं म्हणू की आता ह्या शर्ती आणि अटी ठरल्यानंतर ज्या पॉलिसीज बनतील त्यांच्या इम्प्लिमेंटेशनमध्ये सुद्धा मदत करायचं काम जे आहे ते UNEP करते. इम्प्लिमेंटेशनमध्ये मदत करायचं काम. आणि सगळ्यात महत्त्वाचं, पर्यावरणाच्या क्षेत्रामध्ये चांगलं काम करणाऱ्यांना अवॉर्ड द्यायचं काम सुद्धा, ऑनर करायचं काम सुद्धा UNEP करते. ठीक आहे. याचं एक्झाम्पल आहे की इंटरनॅशनल सोलर अलायन्स एस्टॅब्लिश झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांना जो चॅम्पियन ऑफ अर्थ अवॉर्ड देण्यात आला होता, इट वॉज गिवन बाय द सेम इन्स्टिट्यूशन, युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला याचे जे फंक्शन्स आहेत ते दिसून येतात. आणि आंतरराष्ट्रीयरित्या किंवा संपूर्ण जगामध्ये पर्यावरणाच्या संदर्भात कार्य करत असणारी सर्वात महत्त्वाची संस्था जी आहे, ठीक आहे, तर कीस्टोन संस्था आपण हिला म्हणू, तर ती कोण आहे तर UNEP तुम्हाला असलेली दिसून येते, ज्याचं एस्टॅब्लिशमेंट सेम डेला झालं होतं 5 जून 1972ला. ठीक आहे. आणि म्हणून इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता भारताच्या संदर्भात आपण UNEP बद्दल बोललो तर येस, इंडिया जो आहे तो याचा सदस्य आहे आणि भारतामध्ये याचं ऑफिस जे आहे UNEPचं ते पहिल्यांदा 2016 मध्ये आलेलं आपल्याला दिसून येते. ठीक आहे. UNEPचं ऑफिस आपल्याला इथे नवी दिल्लीला असलेलं दिसून येते. आणि यांच्याशी कोऑर्डिनेट करायचं जर काम कुठली भारतीय संस्था करते असा प्रश्न तुम्हाला एक्झाममध्ये आला तर रिमेंबर की मिनिस्ट्री ऑफ, ठीक आहे, एन्व्हायरमेंट, फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज जी आहे ती यांच्याशी कोऑर्डिनेट करायचं काम जे आहे ते करते. ठीक आहे. युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्रामचं जे ऑफिस आहे नवी दिल्लीमध्ये यांच्याशी. ठीक आहे. ओके. यानंतर महत्त्वाचं आहे की आता एवढी मोठी जर संस्था आहे तर यांच्यामध्ये काहीतरी ॲडमिनिस्ट्रेशन करायसाठी एखादी बॉडी असेल तर येस, जागतिकरित्या पर्यावरणाच्या संदर्भामध्ये आपण म्हणू की सगळ्यात मोठं कार्य, मोठी महत्त्वाची निर्णायक जर कुठली संस्था किंवा बॉडी असेल तर ती आहे युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट असेंब्ली. ठीक आहे. युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट असेंब्ली. दोन 2012 मध्ये विद्यार्थी मित्रांनो हिची स्थापना जी आहे ती करण्यात आली आणि जागतिकरित्या, ठीक आहे, पर्यावरणाच्या संदर्भामध्ये
सर्वात मोठी निर्णायक संस्था किंवा बॉडी ही तुम्हाला आपल्याला असलेली दिसून येते. यामध्ये 10 देशांचे जे एन्व्हायरमेंट मिनिस्टर्स असतात ते याचे मेंबर्स असतात आणि बाकीची टीम तुम्हाला असलेली दिसून येते. तर 2 वर्षासाठी तुम्हाला ते मिनिस्टरची टर्म जी आहे ती असलेली दिसून येते. ठीक आहे, 10 मिनिस्टर्स फ्रॉम डिफरंट कंट्रीज. पण हे काय आहे की नकाशानुसार ते असं सिंकमध्ये क्रोनॉलॉजीमध्ये जाताना तुम्हाला दिसून येणार आहे. ठीक आहे, याशिवाय ही जी युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट असेंब्ली आहे यांची बैठक दर 2 वर्षांनी तुम्हाला झालेली दिसून येते. ठीक आहे, याशिवाय अजून UNEP जी आहे ते अनेक प्रकारचे रिपोर्टसुद्धा, महत्त्वाचे रिपोर्टसुद्धा त्यांच्याकडून काढत असते. यामध्ये ते स्वतः सर्वेज वगैरे करत नाही, तर देर आर सो मेनी एन्व्हायरमेंटल ऑर्गनायझेशन्स अराउंड जे सर्वेज करतात आणि त्यांचे जे फाइंडिंग्ज असतात ते एकत्र करून त्याचं एक व्यवस्थित बेटर कन्क्ल्युजन जे आहे ते तुम्हाला UNEP कडून काढलेलं दिसून येतं. तर देर आर मेनी रिपोर्ट्स विच आर प्रेझेंटेड बाय UNEP. तर अशा प्रकारे आपल्याला UNEPचे व्हेरियस फंक्शन्ससुद्धा असलेले दिसून येणार आहेत. चला, सो या दिस वॉज द हिस्ट्री ऑफ 5 जून है ना. चलो, आता आपण मंत्रालयाचा विषय घेतला होता की जगामध्ये 1972 मध्ये आपण म्हणालो की मंत्रालय जे होते ते जगामध्ये पर्यावरणाच्या संदर्भात नव्हते. भारतामध्ये सुद्धा 1985 मध्ये विद्यार्थी मित्रांनो आपल्याला एन्व्हायरमेंट मिनिस्ट्री पहिल्यांदा आलेली दिसून येते. त्याच्या आधी विज्ञान मंत्रालय सायन्स मिनिस्ट्री जी आहे, सायन्स अँड टेक, ती आली आणि त्याच्या आतमध्ये एक डिपार्टमेंट रिगार्डिंग एन्व्हायरमेंट एस्टॅब्लिश करण्यात आला. बट इव्हेंच्युअली 85 मध्ये आपल्याला पर्यावरण मिनिस्ट्री जी आहे ती आलेली दिसून येते. ठीक आहे, चला, तर हे आपण बघितलं बीट प्लास्टिक पोल्युशन हा स्लोगन आहे वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे. ठीक आहे, आणि दिस इज द इपिक इन्स्टिट्यूशन. ठीक आहे, विच जी काय आहे पर्यावरणाचा व्हॉइस आहे युनायटेड नेशन्समध्ये. त्यानंतर युनायटेड नेशन्स जर सल्ला मसलत कुणाशी करत असेल पर्यावरणाच्या संदर्भामध्ये, जनरल असेंब्ली जरी तुम्ही म्हणाल तर ती करेल UNEPशी. ठीक आहे, चला, मग आता आपण याचं जे थीम बघितलं यावेळेस प्लास्टिकचं, थोडा प्लास्टिकबद्दल बोलूयात. कारण की मेन तुम्ही कुठलाही हा जो दिवस आहे हा पर्यावरण दिवस म्हणून साजरा करण्याचं कारण काय असतं ना. देअर मस्ट बी सम रिझन बिहाइंड की तुम्हाला हा स्पेसिफिक जो दिवस आहे तो साजरा करायचा आहे. तर या ठिकाणी मेन काय असतं, एक अवेअरनेस पसरवायची राहते. ठीक आहे, तर जेही काही आपण म्हणू की अडचणी है ना किंवा घातक परिणाम जे आहेत पर्यावरणावर प्रदूषणाचे होत आहेत, तर याबद्दल कधीतरी बोलावं लागेल. कुठला तरी तो दिवस असावा है ना, मीटिंग्स होतील, अनेक चर्चा होतील, त्यातून काही कन्क्ल्युजन निघतील. आणि अवेअरनेस जे आहे, अवेअरनेस इज अ काइंड ऑफ एज्युकेशन. आणि एज्युकेशनचा जो परिणाम विद्यार्थी मित्रांनो असतो तो चिरकाळ सस्टेनेबल टिकणारा असतो. जसं फॉर एक्झाम्पल, जर तुम्हाला कोणी कमांड केलं, आदेश दिला की जाऊन एखादं झाड लावा, तर प्रोबॅबली तुम्ही एक वेळा ते लावसाल, एखाद्या वर्षी ते लावाल आणि त्या जस्ट फॉर द सेक की समवन हॅज कमांडेड इट. बट तुम्हाला जर कोणी एज्युकेट केलं आणि तुम्हाला सांगितलं की व्हॉट आर द प्रोज अँड कॉन्स, की तुम्ही झाडं का लावले पाहिजे, वाय अफॉरेस्टेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट, तर तुम्ही प्रोबॅबली जेव्हाही तुम्हाला वाटेल राईट फ्रिक्वेंटली तुम्ही अफॉरेस्टेशन कराल, वृक्ष लागवड कराल. तर दिस इज द पर्क ऑफ एज्युकेशन. तर त्याच्यामुळे आपल्याला रिअलायझेशन होते आणि त्याच्या थ्रू ज्या आहेत गोष्टी जातात. आणि म्हणून या ठिकाणी अवेअरनेस आणि educating people regarding plastic pollution is what is the aim of International Environment Day for this year. ठीक आहे, याशिवाय एन्व्हायरमेंटल डॅमेजेस काय आहेत है ना, याच्याबद्दल अवेअरनेस, याच्याबद्दल चर्चा होणे आणि ऑब्व्हियसली फाइंडिंग सोल्युशन्स रिगार्डिंग इट. ठीक आहे, कारण की जसं लिमिट टू ग्रोथ रिपोर्टमध्ये होतं आणि जनरली पण आपण ही भावना समजू शकतो की पर्यावरणामध्ये असणारे जेही रिसोर्सेस आहेत दे आर लिमिटेड इन नेचर. बट माणसाच्या ज्या नीड आहेत किंवा त्याच्या ज्या ग्रीड्स आहेत किंवा जे डेव्हलपमेंटचे आपले ॲस्पिरेशन्स आहेत दे डोंट हॅव एनी लिमिट. ठीक आहे, वी आर जस्ट स्ट्रायविंग अँड स्ट्रायविंग. बट या कंडिशनमध्ये लिमिटेड रिसोर्सेस आज ना उद्या संपणार आहेत आणि इन बिटवीन ऑफ दी प्रोसेस आपण प्रत्येक स्टेपवर पर्यावरणाला प्रदूषित आणि डॅमेज, डिग्रेड, डिस्ट्रॉय करत चाललो आहोत है ना. मग याचा परिणाम माणसालाच जो आहे तो भोगावा लागणार आहे.
तर तेच आपल्याला हाच संदेश इथे दिसून येतो. पहिल्यांदा दुसरं अजून महत्त्वाचं आहे की 2023मध्ये 50 वर्ष कंप्लीट झालेले आहेत. वी हॅव बीन सेलिब्रेटिंग 5 जून ॲज एन्व्हायरमेंटल डे. कारण की 72मध्ये तर स्टॉकहोम कन्व्हेन्शन तुम्हाला झालेलं दिसून येते. तर पहिला जागतिक पर्यावरण दिवस 73मध्ये मनवण्यात आला आणि 73 पासून 2023 पर्यंत आता 50 वर्ष पूर्ण झालेले तुम्हाला दिसून येतात. ठीक आहे. आणि 73मध्ये कुठला स्लोगन यांनी दिला होता हे तुम्हाला एक्झाममध्ये ॲज अ फॅक्ट येऊ शकतो. तर रिमेंबर ओनली वन अर्थ. ठीक आहे. एकच पृथ्वी आहे असा स्लोगन देण्यात आलेला होता 73मध्ये. आणि यावर्षी 50 वर्ष पूर्ण झालेले आहेत. तर येत्या मेन्समध्ये तुम्हाला पर्यावरणामध्ये हा टॉपिकवर प्रश्न UNEPवर येईल, स्टॉकहोम कन्व्हेन्शनवर येईल किंवा जे याचं थीम आहे प्लास्टिक पोल्युशन याच्या रिगार्डिंग प्रश्न येण्याची पॉसिबिलिटी फार जास्त आहे. ठीक आहे. सो दिस इज हाऊ द प्लास्टिक पोल्युशन अराउंड लुक्स लाईक. आणि प्लास्टिक पोल्युशनचा अर्थ काय असते की सॉलिड प्लास्टिक पार्टिकल्स किंवा आपण म्हणू की कंपोनंट्स किंवा सबस्टन्सेस असतात त्यांची जी लिटरिंग आहे ते इकडे तिकडे अतिरिक्त पसरलेली असणे इज व्हॉट वी कॉल एज प्लास्टिक पोल्युशन. वी ऑल नो प्लास्टिकला विद्यार्थी मित्रांनो 20व्या शतकाचा एक महान आविष्कार मानलं गेलं होतं. कारण की हे स्वस्त किमतीमध्ये अवेलेबल आहे. याशिवाय हे टिकाऊ स्वरूपाचा हा पदार्थ आहे. पण प्रॉब्लेम हा झाला की याच्याबद्दल जे थ्रो अवे कल्चर आलं. ठीक आहे. याची रिसायकलिंग न होता जे थ्रो अवे कल्चर आलं आणि त्या थ्रो अवे कल्चरमुळे जी आहे आपल्याला एकंदरीत सगळा हा जो प्लास्टिक पोल्युशनचा प्रॉब्लेम आहे तो असलेला दिसून येतो. सॉलिड वेस्टमध्ये आपण जर म्हणालो तर सगळ्यात मोठं कंपोनंट जे आहे ते तुम्हाला प्लास्टिकचं असलेलं दिसून येते. ठीक आहे. आणि प्लास्टिक पोल्युशनमध्ये पॅकेजिंग जी आहे ते ऑलमोस्ट 66 to 67% जी आहे ती असलेली दिसून येते. तर पॅकेजिंग जे प्रोडक्ट्स वी नो एव्हरीबडी यूज आणि ते मग सगळं थ्रो अवे कल्चरमुळे असं तुम्हाला इतरत्र पसरलेलं दिसून येतं. दिस इज हाऊ द प्लास्टिक इज इन दी ओशन्समध्ये जाऊन जे अक्वॅटिक इकोसिस्टीम्स आहे, अक्वॅटिक इकोसिस्टीममध्ये असणारे जेही काही स्पेसिस आहेत सगळ्यांना बरेच वेळा त्यांच्या बॉडीमध्ये एन्टँगल्ड हे सगळे प्लास्टिक्स होतात, त्यांच्या पोटामध्ये जातात आणि यामुळे आपल्याला बायो ॲक्युम्युलेशनचा सुद्धा प्रॉब्लेम झालेला दिसून येतो. ठीक आहे. तर मायक्रोप्लास्टिक जे असतात मायक्रोप्लास्टिक फिशेसच्या बॉडीमध्ये जातात आणि तिथून ते फूड चेनमध्ये एंटर करतात आणि प्रत्येक ट्रॉपिक लेवलवर मग त्यांचं जे विषारीपणा आपण म्हणूया त्यांचे जे पॉयझनिंग आहे ते मल्टिपल्समध्ये जाते आणि इव्हेंच्युअली माणसामध्ये जर ते पोहोचलं तर ते कॅन्सरचं कारण जे आहे ते बनू शकते. ठीक आहे. तर अशा प्रकारे प्लास्टिक पोल्युशन बद्दल अवेअरनेस जी आहे आपल्याला आजच्या थीममध्ये आणायची आहे. ठीक आहे. ओके. येस. अदर दॅन दॅट आय वुड लाईक टू टेल यू की एका वर्षामध्ये जर म्हणायला गेलो तर 3.5 to 350 to 400 मिलियन्स ऑफ टन्स आपल्याकडे भारतामध्ये ॲन्युअली प्लास्टिक वेस्ट निघते. ठीक आहे. आणि याच्यापैकी एवढ्या आकड्यापैकी फक्त 1/4 जी आहे ती रिसायकल होते. मग याचा अर्थ अल्टीमेटली आहे 75% या फिर 3/4 जो है वो जाता है सीधा एन्व्हायरमेंट में. कुठे कुठे जाणार आहे ते जाणार आहे तुमच्या सॉईलमध्ये, ते जाणार आहे तुमच्या ओशियन्समध्ये, ते जाणार आहे नाल्यांमध्ये, ते जाणार आहे नद्यांमध्ये. राईट. जे दलदलीचे प्रदेश असतील त्याच्यामध्ये एकदा ते जाऊन फसलं की आपल्याला माहिती आहे प्लास्टिक इज नॉट डिग्रेडेबल इन नेचर आणि त्यामुळे त्या प्लास्टिक जे आहे ते चिरकाळ तसंच राहील आणि पर्यावरणामध्ये असणाऱ्या ज्या नैसर्गिक गोष्टी जे कंपोनंट्स आहेत त्यांच्या कंपोजिशन्सला ते खराब करायचं काम करणार आहे आणि करतं आहे. ठीक आहे. आणि म्हणून प्लास्टिक पोल्युशन जे आहे हे आता फार मोठा चॅलेंज जो आहे तो झालेला दिसून येत आहे, बनलेला दिसून येत आहे. तर यामध्ये जे युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम आहे त्यांना एक गोष्ट हे सांगायची आहे की इवन इंडिव्हिज्युअल एफर्ट मॅटर्स. ठीक आहे. तर प्रत्येक व्यक्तीने केलेला जो प्रयत्न आहे रिगार्डिंग प्लास्टिक पोल्युशन इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड टू देम इट मॅटर्स. ठीक आहे. चलो. तर अशा प्रकारे आपल्याला दिसते की जे ॲनिमल्स आहेत ॲक्वॅटिक ॲनिमल्स वगैरे ते एन्टँगल्ड आपल्याला या प्लास्टिक पोल्युशनच्या याच्या परिणामामध्ये झालेले दिसून येतात. चल. तर यावेळेस
थीम सोल्युशन टू प्लास्टिक पोल्युशन आहे आणि कुठला जो देश आहे तो याला होस्ट करतो आहे तर इवोरी कोस्ट नावाचा एक देश आहे तो आपल्याला या वर्षीचा वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे होस्ट करताना दिसून येत आहे. ठीक आहे, याचा ऑब्जेक्टिव्ह आहे टू रेज अवेअरनेस अबाउट एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन विथ द एम ऑफ मोटिवेटिंग पीपल टू प्रोटेक्ट द एन्व्हायरमेंट. ठीक आहे, पर्यावरण म्हटलं तर कन्झर्वेशन, प्रिझर्वेशन अँड प्रोटेक्शन आर 3 वर्ड्स. सिटी, वाईल्ड लाईफ, एन्व्हायरमेंट, नेचर अँड इट्स नॅचरल फॉर्म, हे सगळे शब्द तुम्हाला इव्हेंच्युअली आलेले दिसून येतील. ठीक आहे, तर कंट्रीचं जर नाव आलं तर लक्षात ठेवायचं इवोरी कोस्ट हे जे आहे त्या कंट्रीचं तुम्हाला नाव असलेलं दिसून येतं. या प्लास्टिक वेस्टबद्दल आपण अजून जर जाण्याचं गेलो तर हेच आहे की मोर दॅन 430 मिलियन टन्स ऑफ प्लास्टिक इज प्रोड्यूस एव्हरी इयर आणि त्याच्यापैकी आपण हे आता डिस्कस केलेलं आहे की जास्त 3/4 रिसायकल वगैरे होतं. मायक्रोप्लास्टिक्स जे आहेत देज आर द बिग चॅलेंज टू अस. मायक्रोप्लास्टिक कशाला म्हटलं जाईल, जे टायनी पार्टिकल्स ऑफ प्लास्टिक्स असतात 5 मिलीमीटर्सचे ते इन डायमीटर असतात आणि हे काय करतात फूड चेनमध्ये जे आहेत एंटर करतात, वॉटरमध्ये एंटर करतात, हवेमध्ये एंटर करतात. तर रेस्पिरेशनद्वारे फूडद्वारे माणसाच्या बॉडीमध्ये ते जाऊ शकतात आणि मग कालांतराने ते अनेक प्रकारचे रोगराई आणि व्हेरी स्पेसिफिकली कॅन्सरचे कारण ठरू शकतात. ठीक आहे, हां, आणि त्यानंतर पुन्हा UNEPचा एक दुसरं उद्दिष्ट महत्त्वाचं काय आहे की एन्व्हायरमेंटच्या रिगार्डिंग एक सायंटिफिक अप्रोच लोकांमध्ये निर्माण करणे. ठीक आहे, सायंटिफिक अप्रोच जो आहे तो एन्व्हायरमेंटशी रिलेटेड लोकांमध्ये निर्माण करणे. सो त्याच्यामुळे जी आहे ती रिझनिंग लोकांमध्ये एक डेव्हलप होईल आणि अशा प्रकारचे जे आपण म्हणू की डिग्रेडेबल एन्व्हायरमेंटल प्रॅक्टिसेस आहेत त्या इव्हेंच्युअली थ्रू एज्युकेशन कमी होताना दिसून येतील. ठीक आहे, मोबिलायझिंग ट्रान्सफॉर्मेटिव्ह ॲक्शन्स फ्रॉम एव्हरी कॉर्नर ऑफ दी वर्ल्ड. मग याच्यामध्ये सोल्युशन टू टॅकल द प्रॉब्लेम काय आहे तर गव्हर्नमेंट्स आहेत, सगळ्या कंपनीज आहेत, अदर स्टेक होल्डर्स मस्ट स्केल अप अँड स्पीड ॲक्शन्स टू मूव्ह दिस क्रिसेस बिकॉज दिस काइंड ऑफ डॅमेजेस, एन्व्हायरमेंटल डॅमेजेस, दे आर इररिव्हर्सिबल इन नेचर. है ना. आता हा जो देश आहे इवोरी कोस्ट याला होस्ट म्हणून एक्सेप्ट जे आहे ते केलेलं आहे किंवा होस्ट म्हणून त्याला होस्ट करायला सांगितलं आहे. तर याच्याबद्दल थोडं बघितलं तर हा जो देश आहे यांनी काय केलं आहे 2014 पासून त्यांच्या देशामध्ये प्लास्टिक बॅग्स जे आहेत त्या कम्प्लिटली बॅन केलेल्या आहेत आणि शिफ्ट टू रियुजेबल पॅकेजिंगकडे हा देश तुम्हाला जाताना दिसून येतो आहे. या देशामध्ये अनेक जे स्टार्टअप्स आहेत ते प्लास्टिक फ्रेंडली प्रोडक्ट्स, ठीक आहे, एन्व्हायरमेंट फ्रेंडली प्रोडक्ट्स आणि नो प्लास्टिक प्रोडक्ट्सकडे तुम्हाला रिगार्डिंग बनताना दिसून येत आहे. सो दिस इज हाऊ. आणि त्यानंतर याच्या आधी जे एन्व्हायरमेंटल डेज झाले आणि त्यांचे काय काय थीम्स होते हे तुम्हाला इथे दिसून येईल. तर महत्त्वाचं इंडियामध्ये 2018 झाला होता, इंडियाने होस्ट केला होता आणि त्याचं जे थीम आहे ते होतं जे यावेळेसचा मोटो आहे बीट प्लास्टिक पोल्युशन. ठीक आहे, तर एवढे वर्ष झाले आता एकंदरीत 5 वर्ष होतात 2018 पासून, तरीसुद्धा आपण एकाच आपण म्हणू की पिचवर अजून तिथेच आहोत की प्लास्टिकचीच आपल्याला अजून कम्प्लिटली आपण त्याला सोल्युशन काढलेलं नाही आहे. ठीक आहे, तर एकंदरीत या PDF मध्ये 2009 पर्यंतचे आपण ॲड केलेले आहेत. तर होऊ शकते तुम्हाला एक्झाममध्ये हा डेटा येऊ शकतो. ही जी PDF आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आपल्या टेलिग्राम आखाच्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल. ठीक आहे, तिथे जाऊन तुम्ही ती बघू शकता. ओके, सो आता पर्यावरण दिवसाच्या रिगार्डिंग आपण बघूयात की भारताचा काय स्टान्स आहे. तर जसं आंतरराष्ट्रीयरित्या आपण पोल्युशनबद्दल बोललो तर भारताचा जो संदेश आहे या पर्यावरण दिवसाचा तो आहे मिशन लाईफ. ठीक आहे, तर मिशन लाईफ इज आपल्याला आपण म्हणू की नॅशनल थीम फॉर इंटरनॅशनल एन्व्हायरमेंट डे 2023. लक्षात ठेवायचं आहे मिशन लाईफ आणि मिशन लाईफसाठी दिस इज वॉट आय थॉट इज दी बेटर रिप्रेझेंटेशन ऑफ द थीम मिशन लाईफ. चल, तर दिस इयर द मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज जी आपल्याला माहिती आहे की एपिक आपल्याला किंवा मेन जे आहे ते इम्प्लिमेंटेशन इम्प्लिमेंटिंग एजन्सी भारतामध्ये असलेली दिसून येते.
ठीक आहे, यांनी काय म्हटलंय, ट्रस्ट ऑन मिशन लाईफ. तर मिशन लाईफ काय, द कन्सेप्ट ऑफ लाईफ दॅट इज लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट वॉज इंट्रोड्यूस बाय प्राईम मिनिस्टर ॲट द वर्ल्ड लीडर्स समिट इन ग्लासगो. 2021 मध्ये युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज यांची जी COP26 ही मीटिंग झाली होती. या मीटिंगमध्ये आपले जे प्राईम मिनिस्टर होते त्यांनी हा संदेश दिला होता की लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट आणि त्याच्याशी रिगार्डिंग, आता बस बोलून तर चालणार नाही ना, यू हॅव टू शो सम लाईक ॲक्शन्स रिगार्डिंग इट. तर त्याच्याशी रिगार्डिंग मग आपण मिशन लाईफ जे आहे ते थीम या वेळेसच्या पर्यावरण दिवसाचं ठेवलेलं आहे. ठीक आहे, या सस्टेनेबल लाईफस्टाईल प्रॅक्टिसेस जे आहेत त्या एन्व्हायरमेंटच्या रिगार्डिंग आपण करायला पाहिजे. याचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे राष्ट्रीयरित्या आपण बघायला गेलो तर ॲटलिस्ट 1 बिलियन इंडियन्स जे आहेत ते एकत्र यावे आणि ग्लोबल सिटीजन्स टू टेक इंडिव्हिज्युअल्स अँड कलेक्टिव्ह ॲक्शन फॉर प्रोटेक्टिंग अँड कन्झर्विंग द एन्व्हायरमेंट इन द पिरियड ऑफ 2022 ते 2028 या काळामध्ये पर्यावरणाचं संरक्षण करण्यासाठी इंडियन्स आणि फॉरेनर्स यांनी एकत्र येऊन जे आहे काम करावं आणि मिशन लाईफ जी आहे, ठीक आहे, त्याला प्रायोरिटी द्यावी. म्हणजे या ठिकाणी सरळ सरळ असं आहे की डेव्हलपमेंटकडे तुम्ही विचार करावा बट प्रायोरिटी द्यावी एन्व्हायरमेंटला. ठीक आहे, बिकॉज इफ यू आर नॉट प्रायोरिटायझिंग एन्व्हायरमेंट इट मीन्स यू आर नॉट प्रायोरिटायझिंग लाईफ, यू आर गिविंग अप ऑन द लाईफ ऑफ वाइल्ड एनिमल्स, वाइल्ड प्लांट्स, ठीक है, या फिर पूरा बोलेंगे वाइल्ड लाइफ एंड इवेंचुअली ह्यूमन्स. कारण वाईल्ड लाईफमध्ये जेव्हा एखादी स्पेसिस एक्सटिंक्ट होते तर इव्हेंच्युअली फूड वेब म्हणा किंवा फूड चेन म्हणा संपूर्ण खराब होते आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला त्या फूड चेन फूड वेबमध्ये ह्युमन्स दिसून येतात. तर हळूहळू का होईना माणूस जो आहे तो स्वतःच्या सुद्धा ऱ्हासाकडे जातो आहे. विदिन इंडिया ॲटलिस्ट 80% ऑफ ऑल विलेजेस अँड अर्बन लोकल बॉडीज आर एम टू बिकम एन्व्हायरमेंट फ्रेंडली. ठीक आहे, तर यामध्ये तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने काय महत्त्वाचं आहे, 2028 पर्यंत आपलं टार्गेट आहे की आपल्याकडचे गावं आणि आपल्याकडचे शहरं हे काय असले पाहिजे, एन्व्हायरमेंट फ्रेंडली, पर्यावरण पूरक विकासाचे इंडिकेटर्स जे आहेत ते भारतातील शहरे आणि गावं असणार आहेत. कधीपर्यंत, 2028 पर्यंत. ठीक आहे, सो जस्ट रिमेंबर दिस. ठीक आहे, चला इथे आपण थांबूयात. तर एकंदरीत जर आपण थोडंसं रिवाईज करायला गेलो तर आपल्याला काय लक्षात येईल, जागतिक पर्यावरण दिवस जो आहे याचं बॅकग्राऊंड आपण बघितलं की स्टॉकहोम कन्व्हेन्शन जी आहे ती या सेम डेटला झाली होती आणि UNEP नावाची महत्त्वाची पर्यावरणाच्या क्षेत्रामध्ये असणारी संस्था जी आहे ती इस्टॅब्लिश आपल्याला सेम डेला झालेली दिसून येते. तिचे फंक्शन्स काय आहेत, तिचे अधिकार आहेत काय आहेत, तिचे कार्य काय आहेत याच्याबद्दल आपण जी आहे चर्चा केलेली आहे. ठीक आहे, चला तर इथे थांबूयात. थँक्यू सो मच.